आपल्या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह आणि प्रेसिडेंट जेजुरीकर सरांचं आगमन झालेलं आहे। तर चिमणदास वलिराम जळगाव यांच्यातर्फे मी त्यांचं भव्य असं स्वागत करतो। उपस्थित आहे मिस्टर राजेश जेजुरीकर सर, हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। यांचा परिचय मी आपणास थोडक्यात करून देते। प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप फार्म इक्विपमेंट आणि टू व्हीलर। त्यांनी इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मुंबई विद्यापीठातून डिग्री घेतली आहे। सन 2003 मध्ये मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये उच्च शिक्षणासाठी त्यांना ब्रिटिश स्कॉलरशिप मिळाली आहे। व्यवस्थापनाचं शिक्षण त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनियातून घेतलं। वॉर्टन ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्येही त्यांनी सहभाग नोंदवला। सन 2005 मध्ये त्यांच्याकडे महिंद्रा रेनॉल्टची ॲडिशनल जबाबदारी सोपवण्यात आली। 2008 मध्ये ते ऑटोमोटिव्ह सेक्टरचे ऑपरेशन्स चीफ झाले। 2010 साली जेव्हा फार्म इक्विपमेंट सेक्टर स्थापन झालं तर त्यांची अपॉइंटमेंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ ऑटोमोटिव्ह डिव्हिजन अशी झाली। ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डचे ते मेंबर आहेत। 2008 मध्ये इंडियाज मोस्ट पॉवरफुल ब्रँड बिल्डर्स यातही त्यांचा समावेश झालाय। 2009-10 मध्ये 500 टॉप प्रोफेशनल्स इन ॲडव्हर्टायझिंग, मीडिया अँड मार्केटिंग यात सुद्धा त्यांना समाविष्ट केलं गेलंय। एसडी मोटरसायकल ते पुन्हा एकदा या मार्केटमध्ये आणतायत। कर माझे जुळती तेथे कर माझे जुळती, अशा या राजेशजी जेजुरीकर सरांचं जळगाव नगरीत या स्वराज्य नगरीत चिमणदास वलिराम परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत। आजच्या या दिवाळीच्या शुभदिनी आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत आहोत। भव्य असं स्वागत, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। परत एकदा चिमणदास वलिराम ह्या सरांनी जे आहे या 2 वर्षामध्ये जेव्हा ते आपल्या स्वराजमध्ये आले तेव्हापासून स्वराजची जी ग्रोथ आहे किंवा जी स्वराजची भरभराट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करून दिलेली आहे। तेव्हा आलोक सरांचं स्वागत करण्यासाठी मी नारायणजी लाहोरी यांना सांगतो की प्लीज त्यांनी स्वागत करावं। महेश कुमार सचन साहेब, तर सचन साहेब जवळपास या कंपनीमध्ये 5 वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांनी या कंपनीमध्ये 12% मार्केट शेअर पासून ते आज 21% मार्केट शेअर पर्यंतची मजल मारलेली आहे। तर त्यांच्या स्वागतासाठी मी अमितजी लाहोरी यांना आमंत्रित करतो। याच्या स्वागतासाठी मी नारायणजींना विनंती करतो की प्लीज स्वागत करावं। आपल्या कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी समोर यायचंय। मध्ये आपल्या चिमणदास वलिरामची प्रस्तावना करावी, त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। हमारे बीच यहाँ पे महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेड ट्रैक्टर डिवीजन एंड टू व्हीलर डिवीजन उनके प्रेसिडेंट श्री राजेश जेजुरीकर, जिनका एक शॉर्टकट बहुत अच्छा नाम है आरजे, आज वो उपस्थित हैं और ये हमारे लिए गर्व की बात है। आज इतनी बड़ी शख्सियत हमारे बीच में आई है, हमें मौका दिया है उन्होंने चिमणदास वलिराम फोरम हमारे कस्टमरों से मिलने का और हमें सबको ट्रैक्टर डिलीवरी करके आनंद करने का।
चिमनदास वलीराम फर्म आपकी सेवा में 1976 से है, वैसे हम 1955 से आपकी सेवा में है. 76 पासून आम्ही स्वराजची डीलरशिप घेतलेली आहे आणि 76 नंतर जे आपण सर्व कस्टमरांकडून आमचं लाभलेला प्रेम आहे, जो प्यार आहे, विश्वास आहे, ते स्वराजला लाभलेला आहे. तर त्यासाठी मी तुमच्या सर्व कस्टमर बंधूंचा खूप खूप हार्दिक शुभेच्छुक आहे. 1976 सालामध्ये जेव्हा स्वराजचं नाव कोणी ऐकलं नव्हता, स्वराजला कोणी ओळखत नव्हता, त्यावेळेस आपण सर्व लोक होते की ज्यांनी आमच्यावर भरोसा केला आणि आमचा हा प्रोडक्ट खरेदी केला. 1976 पासून 1991 हा काळ स्वराजसाठी एक मेकओव्हर काळ होता. नवीन नवीन गोष्टी कंपनीने बदल करत राहिले आणि 91-92 साली आपल्या सेवेत जळगाव स्पेशल मॉडेल सादर करण्यात आला होता. जळगाव स्पेशल मॉडेल आल्यानंतर जी आपली जळगावची माती आहे, जी आपली जळगावची कंडिशन्स आहे, सॉल कंडिशन्स, त्याप्रमाणे कंपनीने सर्व बदल करून एक जळगाव स्पेशल मॉडेल घडवला. शेतकऱ्यांनी जेव्हा याचा अनुभव घेतले तर त्यांची सफलता वाटली आणि त्यांनी स्वराजचा प्रेम अजून वाढवून दिला. 1997 साली आम्ही आपल्या सेवेत 362 ट्रॅक्टर विकले होते आणि त्यानंतर आमची जी ग्रोथ आहे, जी आमची ग्रोथ ही सुरू झाली. आज आम्ही जवळपास 800 ट्रॅक्टर वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत. मला अपेक्षा आहे की आपल्यापासून मला हेच प्रेम, हेच विश्वास पुढेही लाभत राहील आणि स्वराज सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला बेस्ट सर्व्हिस, वॉरंटी सर्व्हिसेस, आफ्टर वॉरंटी सर्व्हिसेस द्यायला. स्पेअर पार्टचा आमचा साठा एनी टाईम आपल्याला मिळेल, फुल स्टॉक मिळेल आपल्याला व आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट्स, नवीन नवीन फीचर्स आणत राहू की ज्याच्याने आमचा स्ट्रक्चर सेल आणि आपला विश्वास अजून वाढत जाईल. याच्यासोबत मी आज आपले 2 शब्द संपूर्ण करतो. आज आपण लोगो इथं लॉन्च करतोय जेजुरीकर सरांच्या हस्ते. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्लीज तो लोगो लॉन्चिंगसाठी पुढे यावं. वर्ष फार्म सेक्टर मधली त्यांची ग्रोथ, सेल्स त्यांना जाजूंना छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे तर ती द्यावी. वर्ष पूरे होने पर मैं आप सभी को स्वराज परिवार की तरफ से बहुत बहुत हार्दिक अभिनंदन करता हूं, धन्यवाद देता हूं, जिन्होंने चिमनदास वलीराम कन्हैयालाल जी और नारायण जी और उनके परिवार के साथ मिलकर के इस तरह 40 साल अभूतपूर्व कीर्तिमान के साथ स्थापित किए, जिसमें इन्होंने 8000 से ज़्यादा किसान परिवारों को स्वराज के साथ में जोड़ा. ऐसा कीर्तिमान, ऐसा परिवार और ऐसे लोग जो आज भी कन्हैया सेठ से कोई आदमी आता है तो मुझे लगता है हर कोई चाहता नहीं सेठ जी से मिलना है. ऐसा आदमी जो पिछले 40 सालों से निरंतर 12 से 14 घंटे तक आपके साथ में, आपके बीच में रह करके काम करते हैं और इस एज में 75 ईयर्स, 75 साल की उम्र में भी मुझे लगता है उनका जोश, उनका जो जज्बा है काम करने का, लोगों के साथ जुड़ने का, इतना ज़्यादा है कि उनको, हमारे जैसे लोगों को, युवा लोगों को भी एक प्रेरणा मिलती है और एनर्जी आती है कि कैसे इतनी उम्र में भी उत्साहवर्धन के साथ काम कर सकते हैं, कैसे अच्छी एनर्जी के साथ काम कर सकते हैं. मुझे लगता है ये प्रतीक है समर्पण का, ये प्रतीक है किसानों के साथ संबंध रखने का, उनकी प्रगति को आगे बढ़ाने का, प्रगतिशील रखने का. तो मैं कन्हैयालाल जी को और उनके परिवार को, किसानों के लिए, स्वराज परिवार के लिए अपने 40 साल देने के लिए फिर से एक बार धन्यवाद देता हूं और चिमनदास वलीराम फर्म को, उनके सारे सहयोगियों को, स्वराज के किसान परिवार, स्वराज परिवार जो चिमनदास वलीराम और स्वराज के साथ जुड़े हुए हैं और उनके शुभचिंतक सारे लोगों को, ऐसे बहुत सारे सेलिब्रेशन, बहुत सारे समय आए जब हम ऐसे मिल करके
उत्साह मनाएं, उत्सव मनाएं। ऐसे समय आने के लिए मैं बहुत सारे शुभकामनाएं देता हूं और ऐसे ही हम आगे बढ़ते रहे मिल करके। कन्हैया जी के साथ में नारायण जी ने अभी नई पीढ़ी के साथ में मोर्चा संभाला है। मुझे लगता है नारायण जी और भी तेजी से उसको आगे बढ़ा रहे हैं और हम सबको पूरा विश्वास है कि इस फर्म को वो उससे भी कहीं आगे ले जा करके अगले 20 साल, 25 साल, 30 साल में हम और बड़े उत्सव में और बड़े समारोह में इसको सेलिब्रेट करेंगे। आगे सब लोग ऐसे बढ़ते रहें। आज धनतेरस का शुभ दिन है, दिवाली और धनतेरस की आप सभी को, सबके परिवारों को मैं स्वराज परिवार की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। यानंतर मी राजेश जोजुरीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या दसऱ्यात दिवाळीच्या उत्सवात आणि आज धनतेरस आहे, या दिवसात आज इथे जळगावमध्ये स्वराज कस्टमर्सला भेटण्यात मला फारच आनंद होत आहे। 40 वर्ष झाले, 40 वर्षापूर्वी ह्याच दिवशी इथे स्वराजची डीलरशिप स्टार्ट केलेली आहे आणि आता जळगावमध्ये स्वराज इतकी स्ट्रॉंग झालेली आहे, इतकी मजबूत झालेली आहे की जे 100 ट्रॅक्टर अगर जर विकतात इथे त्यातले 50 स्वराजचे आहेत। तर हे सगळं आमच्या इथल्या जळगाव डीलर, स्वराजचे डीलर कन्हैयालालजी आणि नारायणजी हे त्यांनी मेहनत जे केलेली आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। इथे स्वराज प्रॉडक्ट तर तुम्ही सगळे तुम्हाला माहितीच आहे स्वराजच्या प्रॉडक्टच्या बद्दल। स्वराज ची इंजिन सगळ्यात स्ट्रॉंग आहे, सगळ्यात मजबूत आणि सगळ्यात पॉवरफुल आहे। त्यांची मेंटेनन्स कॉस्ट, डिझेल कन्झम्पशन हे सगळ्यात चांगलं आहे आणि त्यामुळेच हे सगळे जे 8000 कस्टमर्स आहेत आपले स्वराजच्या जळगावमध्ये सगळे फारच खुश आहेत आणि सर्व्हिस लेवल पण सगळ्यात उत्तम आहे। महाराष्ट्रात स्वराजची ही सगळ्यात मोठी डीलरशिप आहे जळगावची आणि म्हणूनच आज ह्या धनतेरसच्या दिवशी आम्ही इथे आलेलो आहे, कारण काय हे 40 वर्ष झालेत आज आणि सगळ्यात मोठी डीलरशिप स्वराजची महाराष्ट्रात आहे। तो कॉंग्रॅच्युलेशन्स कन्हैयालालजी आणि नारायणजी। ह्याच्या पुढे नवीन प्रॉडक्ट्स येतच राहतील आणि आम्ही नेहमी आमच्या कस्टमर्स जे आपण सगळ्या इथे आलेलो आहेत तुमची सेवा करण्यात लागणार आहोत आणि आपल्या सगळ्यांची जी प्रॉस्पेरिटी आणि इन्कम जे तुमची वाढण्याचे काम आहे ते आम्ही तुमच्याबरोबर करणार। थँक्यू आणि नमस्कार। मराठीमध्ये बोलल्यामुळे सगळ्यांना कळालं की आज 100 ट्रॅक्टर मागं 50 ट्रॅक्टर चिमणदास वलीरामचे आणि बाकी 18 कंपन्यांचे 50 ट्रॅक्टर जात आहेत। करतो की त्यांनी केक कटिंग साठी यावं। कन्हैयालालजी लाहोरी, जेजुरीकर सर, आलोक सर, सचान सर।
तर आता ऍक्च्युली काही लोकांना यायला वेळ झाली आणि काही लोकांचं जे आहे लिस्ट बनलेली आहे, पण इथे एक आज आपण आयडेंटिफिकेशन म्हणजे समजण्यासाठी असं केलेलं आहे की प्रत्येकाला फेटे बांधलेले आहेत आणि काही लोक नंतरही आलेले आहेत, म्हणजे त्यांना फेटे कदाचित बांधलेले नसतील. पण मी विनंती करतो की हे जो लॉट आहे, या लॉट मधले ज्या लोकांना फेटे बांधलेले आहेत त्यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि आपली ट्रॅक्टरची चावी वेट ओके थँक्यू सर. मधून 101 ट्रॅक्टर डिलिव्हरी करतोय. ती एक म्हणजे चिमणदास वलिरामच्या शाल आणि श्रीफळ देऊन ते त्यांचा सत्कार करतायत. सीरियल नंबर आपकी डेट ऑफ बर्थ है 24/6/2064. तो ये साहब की डेट ऑफ बर्थ इन सारे नोटों पे जो सीरियल नंबर है वो साहब की डेट ऑफ बर्थ है. चिमनदास वलिराम स्टाफ की तरफ से मैं ये साहब को डोनेट करना चाहूँगा. ये बहुत ही एक अनोखा तोहफा है. मैं इच्छा करूँगा सर से कि सर काइंडली आप इसे अपने ऑफिस में रखेंगे तो हमें बहुत खुशी होगी. सर क्लोज थोडे या ना जवळ.
अधिकही होऊ शकत नाही. तर त्या हिशोबाने आजी सरांना आज मी विनंती करतो, कृपया आम्हाला ही स्टाफ करून ही एक छोटीशी गिफ्ट स्वीकार करावी ही नम्र विनंती. अभी मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि अब हम ये कार्यक्रम आज थोड़ा गाड़ी गर्दी में हुआ, लेकिन अब यहीं पे हम कार्यक्रम फिनिश कर रहे हैं. हमारे सारे PM AM सारी टीम को काइंडली वो मंच पे आएँ और मैं चाहूँगा मैं खुद अपने हाथों से सजान साहब को स्वागत करूँ और उनका शुक्रिया करूँ कि उन्होंने हमें इस कार्यक्रम से प्रेरित किया. हमारी कभी भी जो सोच थी वो 100-150 से ऊपर कभी नहीं गई थी. सजान साहब ने कहा 300 क्यों नहीं सोच पा रहे हम. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. आप मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दानगी, बुज़दिली एक दिन इस देश की मौत का तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजाओं की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेताओं के और गुंडों की. धर्म के नाम पर ये तुम्हें बहकाते हैं, तुम एक दूसरे के गले काट रहे हो. बैठो बैठो. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी, सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी, इंसान. इंसान नीचे देखा तो सब कीड़े बन गए. कीड़े कीड़े रेंगते रहो, सड़ते रहो, मरो. आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कलम के जोर पर काले वर्तमान को खत्म करना चाहती थी. कौन समझा उसकी बात को. 10 साले मुर्दे, जिंदा लाशे, किसे जगाती हो. मैं जाग गया, कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ, सुकून है. लेकिन ध्यान में रखना, तुम्हारी ये खामोशी कल तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. ये कानून वाले, वर्दी वाले नेता, इन्होंने अपना ईमान बेच दिया. एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान कहाँ गया था, भाग में. ये पिस्सू जैसा हमारा पड़ोसी मुल्क आने वाले कल में शायद अपने आप को दुनिया के नक्शे पर देख नहीं पाएगा. एक बात भूल रहा है, उनके घर में जो रोटी बनते हैं ना, उसका आटा भी विदेशी चक्की से पीस के आता है. साले अपने खुद के देश में सुई नहीं बना सकते और हमारे देश को तोड़ने का सपना देखते हैं. वो ये सपना देख सकते हैं क्योंकि उन्हें मालूम है ये मुर्दों का देश है. वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है. इसे तोड़ना बिल्कुल आसान है. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं सिख, मैं फलाना, मैं गिनका. एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लेकिन लाठी के भारे को तोड़ना मुश्किल है. मैंने बचपन में पढ़ा था, स्कूल में, तीसरी में. मैं क्यों समझा रहा हूं तुमको, क्यों समझा रहा हूं. पागल हूं मैं, भूसा भरा पड़ा है मेरे दिमाग में. क्यों बातें कर रहा हूं इन पत्थरों से. हंसो हंसो, खुशियां मनाओ.
फांसी की राह पर एक और कुत्ते की मौत मरने जा रहा है, कल कोई और मरेगा, हमें क्या? हाँ? हम इसी तरह जीते रहेंगे, है ना? जियो भाई जियो, जैसे चाहिए वैसे जियो। मैं हिजड़े की जिंदगी जीना नहीं चाहता। ए ला चल चल ला। भारत माता की वंदे। धन्यवाद।